सौर कृषी पंप योजनेबाबत महावितरणाचा नवीन निर्णय, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना केल्या जाहीर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकरी मित्रांनो, सौर कृषी पंप योजनेबाबत महावितरणाचा कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत सौर कृषी पंपांची फसवणूक करताना नोंदणीच्या तारखेच्या आधारे प्राधान्यक्रम ठरवण्यात येतो। महावितरणाकडून ही योजना पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे। मात्र अलीकडे काही शेतकऱ्यांना प्रतीक्षा यादी टाळून त्वरित पंप मिळवून देतो असे सांगणारे बनावट कॉल्स किंवा मेसेज येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। त्यामुळे महावितरणने शेतकऱ्यांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या गावातून आमच्या या चॅनलवरील व्हिडिओ बघत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच सौर कृषी पंप योजना नवीन अपडेट जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण या चॅनलवरती शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारच्या सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली जाते। शेतकरी बांधवांनो, महावितरणाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की अशा कोणत्याही बनावट फोन कॉल किंवा मेसेज येत असतील तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी बळी पडू नये आणि कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नयेत। आर्थिक व्यवहार म्हणजे कोणी फोनवर पैसे मागत असतील तर त्यांना फोन पे असो, गुगल पे असो किंवा इतर कोणतेही पेमेंट ॲप असो या ॲपने पैसे पाठवू नयेत। सौर कृषी पंप बसवण्याची प्रक्रिया नोंदणीच्या तारखेनुसार आणि केंद्र तसेच राज्य शासनाच्या अनुदानावर आधारित असते। कोणीही मध्यस्थी किंवा दलाल यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टींची गंभीर दखल घ्यावी आणि कोणत्याही बनावट फोन कॉल किंवा मेसेज येत असतील तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी बळी पडू नये असे सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे। महावितरणाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही संशयास्पद फोन कॉल आला असेल किंवा मेसेज येत असतील तर ही माहिती महावितरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर ईमेलच्या माध्यमातून किंवा जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन याबद्दलची संपूर्ण माहिती घ्यावी। तसेच कोणत्याही अनधिकृत व्यक्तींकडे बँक तपशील, OTP किंवा पैसे देऊ नयेत। शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेऊयात। मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत पारंपरिक विजेवर चालणाऱ्या कृषी पंपांऐवजी सौर ऊर्जेवर चालणारे पंप शेतकऱ्यांना पुरवले जातात। यामुळे दिवसा पाणी पुरवठा उपलब्ध होतो, तसेच विजेवरील अवलंबित्व कमी होते, विजेचा खर्च वाचतो, शेतीची उत्पादकता वाढते, पर्यावरणपूरक ऊर्जा वापरास चालना मिळते। तसेच या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी नोंदणी कशी करायची त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। तर मित्रांनो, या योजनेत शेतकऱ्यांनी ऑनलाईन किंवा स्थानिक महावितरण कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागते। नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षा यादीत समावेश होतो आणि निधी उपलब्धतेनुसार प्राधान्यक्रमाने सर्व पात्र शेतकऱ्यांना सौर कृषी पंप पुरवले जातात। शेतकरी मित्रांनो, महावितरणाकडून शेतकऱ्यांसाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत। त्यापैकी एक म्हणजे कोणत्याही अनधिकृत कॉल किंवा मेसेजला प्रतिसाद देऊ नका। दुसरी गोष्ट म्हणजे आपले बँक खाते तपशील किंवा OTP कोणालाही शेअर करू नका। आणि तिसरी म्हणजे सोलर पंप योजनेशी संबंधित माहिती किंवा तक्रार करण्यासाठी महावितरणाच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा जवळच्या महावितरण कार्यालयातच भेट द्या। तर शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल। तसेच तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्याची बातमी जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की कमेंट करा, जेणेकरून आम्हाला तुमच्या जिल्ह्याची बातमी कव्हर करता येईल। तर चला शेतकरी बांधवांनो, पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।